2 दिवसांपूर्वी एक बातमी ऐकली. म्हणे युरोपमध्ये हीटवेव्हचा प्रकोप वाढतोय आणि सध्या फ्रान्समध्ये समर चालत आहे. त्यामुळे फ्रान्सच्या लोकांना बरेच हेल्थ इश्यू फेस करावे लागत आहेत. त्यात जवळजवळ 70,000 घरांना वीज पुरवठा बंद करण्यात आला आणि टेम्परेचर किती 44.3 डिग्री सेल्सिअस आणि त्यांना ते रेअर वाटते. हो, अगदी बरोबर, त्यांच्यासाठी ते रेअरच आहे. साधारणतः 9 डिग्री सेल्सिअसमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 44 डिग्री सेल्सिअसचे तापमान अतिशय उष्ण आहे, त्वचेला जाळणारे आहे. हे तापमान असे अचानक वाढले असेल का हो? अचानक एवढा बदल शक्यच नाही. 2006चे आकडे पाहिले तर फ्रान्समध्ये हे तापमान 8 डिग्री सेल्सिअस ते 10 डिग्री सेल्सिअस असेल आणि त्यामुळे त्यांना फॅन किंवा AC लावण्याची कधीही आवश्यकता पडली नाही. आम्ही भारतीय आहोत. 44 डिग्री सेल्सिअस काय, 46 डिग्री सेल्सिअस काय, 47 डिग्री सेल्सिअस काय, आमच्यासाठी काहीच नाही. लहानपणापासून फेस करतोय. भारतात 45 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये दुपारच्या वेळी छोटी मुलं पतंग उडविताना दिसतात. 10वी-12वीची मुलं भर दुपारी 1 वाजता 2 वाजता एक्झामिनेशन सेंटरवर दिसतात. सध्या ठीक आहे, पण पुढच्या 20 वर्षानंतर जर हे तापमान असेच वाढून 50 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले तर विचार करून बघा काय होणार भारताचे. सध्या भारतात दरवर्षी हे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढतोय. त्यामुळे शक्य असेल तर या वाढत्या तापमानाच्या अनुकूल अशा झाडांची एक यादी तयार करायला हवी. अशी अनेक झाडे आहेत जे जास्त तापमान सहन करूनही सहजपणे जगतात, वर्षभर हिरवेगार राहतात. त्यातली ही एक प्रजाती आहे ज्याला कुमुर असे म्हणतात. या झाडांच्या पानांवर पिवळ्या रंगाच्या शिरा दिसतात, ज्या कधीकधी सोनेरी रंगाचे असल्यासारखेही भासते. त्यामुळे ह्या झाडाला गोल्डन स्युडोरेन्थेमम असेही म्हटले जाते. काही लोक याला जॅपनीज जास्मिन या नावानेही ओळखतात, ज्याचा वापर कुंपण करण्यासाठी केला जातो. म्हणून वेळ न घालवता आपल्या घरामध्ये वाचलेल्या थोड्याशा जागेत का असेना किंवा पॉट्समध्ये तरी झाडे लावा. प्रकृती आईचे खरे मित्र बना. पुढे तीच तुम्हाला वाचवेल बरं का.